नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण टार्गेट 1 जून ग्रुप सी साठी एक अतिसंभाव्य आणि पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे। तर या सिरीज मध्ये आपण यापूर्वी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटीचे क्वेश्चन्स किंवा सेशन्स घेतलेले आहेत आणि आजचं आपलं जे सेशन असणार आहे तर ते विज्ञानावरचं असणार आहे। तुम्ही बघाल तर विज्ञानावर आता आपल्याला प्रश्न जास्त येत आहेत। गेल्या आपल्या कंबाईन मध्ये 20 आले होते आणि आता आपल्याला 15 प्रश्न दिसत आहेत। तर चेंजेस हे होताना दिसत आहेत। मॅथ्स मध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत। बाकी आपल्याला तयारी तर त्याच पद्धतीने करायची आहे। जरी कोणत्याही विषयात मार्क्स जर किंवा प्रश्न वाढून आले येऊ द्या, तयारी तर तुम्हाला ती जशी करायची आहे तशी ती करायचीच आहे। चला तर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। टार्गेट करतोय आपण 1 जून साठी ग्रुप सी साठी। तर याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण इथे बघत आहोत आपण। चला तर मग आपण आपला पहिला प्रश्न जो आहे तर तो बघून घेऊयात। तर इथं तुम्ही बघू शकता खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? आणि हा प्रश्न 4 वेळा आतापर्यंत आयोगाने विचारलेला आहे। ठीक आहे, आतापर्यंत हा प्रश्न जो आहे तर तो 4 वेळा येऊन गेलाय, हे सुद्धा लक्षात ठेवा। म्हणजे पीवायक्यू किती महत्त्वाचे आहेत याची कल्पना देते मी, बाकी काहीच नाही। ठीक आहे, पीवायक्यू जे महत्त्व आहे पीवायक्यूचं ते तुम्हाला सांगते। ठीक आहे, चला तर 4 वेळा आलेला आहे फळ पिकवणारे। याआधी आपल्याला उंची वाढवणारे संप्रेरक विचारलं होतं आणि हे सगळे वनस्पतीमधले संप्रेरक आहेत, फळ पिकवणारे वगैरे। ठीक आहे, हे सगळे वनस्पतीमधले आहेत। ठीक आहे, तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा। थोडंसं हे इकडे होतंय तर त्याला मी थोडंसं नीट करते। ठीक आहे, आता दिसतंय। तर बघा इथं उंची वाढवणारे तुम्ही बघू शकता। तर याचं उत्तर असणार आहे इथिलीन जे आहे तर ते फळ पिकवणारे आहे आणि जिब्रेलिन जे आहे तर ते उंची वाढवणारे आहे। कळतंय? तर हे तुम्हाला ऑक्सिटोसिन वगैरे हे सगळं आपल्याकडे आहेत। तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हे 2, कारण की याच्यावर आपल्याला ऑलरेडी प्रश्न आलेत आणि फ्युचरमध्येही येणार असे प्रश्नच आहेत ते जे रिपीट होतात, मोस्ट रिपीटेड आहेत। पुढे आपण बघूया आपला पुढचा प्रश्न। तर इथं तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत। ठीक आहे, थोडंसं याला आपण बारीक करूया म्हणजे तुम्हाला त्याच्या जोड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित लावता येतील। ठीक आहे, तर मीच तुम्हाला इथं हे आपण कट केलेलं आहे, मी उगाच त्या गोष्टी वाढवायला नको म्हणून तुम्हाला मी डायरेक्टली इथं जोड्या लावून दाखवते। तर हे जोड्या लावायचं जर खाली असतं तर ते जास्त आपली ही जी साईज आहे पीपीटी ती खूप वाढली असती, त्यामुळे इथं मी हे असंच ठेवलेलं आहे। ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं तुम्ही जोड्या लावू शकता ते। तर मी तुम्हाला कालचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जोड्या लावा हा एक असा प्रश्न आहे, तुम्ही या प्रश्नामध्ये फक्त एक जरी बरोबर उत्तर दिलं आणि हे दोन्ही इथं 2 जोड्या लावा आहेत आणि ते दोन्ही जोड्या लावा फक्त एकाच घटकावर उत्तर देणारे आहेत, फक्त एकच घटक। तुम्हाला जर एक घटक येतोय तर तुमचं उत्तर येतंय हे समजून घ्या। तर वनस्पती रोग व रोगकारक यांच्या जोड्या इथं तुम्हाला लावायच्या आहेत, वनस्पती रोग आणि रोगकारक यांच्या जोड्या। तर बघा गव्हाची सुटी काजळी तर रोग याच्यामध्ये आपल्याला एक तांबेरा रोग जो आहे, तांबेरा याच्यावर प्रश्न आधीच आलेला आहे। कळतंय? तर हे काय आहे तर हे पीवायक्यू आहे। तर याचं उत्तर आहे पॉक्सिन ग्रामिनस। ठीक आहे, प्रॉक्सिन ग्रामिनस हे तुमचं उत्तर आहे आणि ऑप्शन मध्ये 4 एकच होतं। ठीक आहे, त्यानंतर गव्हाची सुट्टी तर याला तुम्ही हे म्हणू शकता। ठीक आहे, ऑस्ट्रिग्लासो सेगमेंट। ठीक आहे, ऑस्ट्रिग्लासो सेगमेंट आपण याला म्हणतो। त्यानंतर भुईमुगाच्या पाण्यावरील जो आहे तर तो बघा म्युकोलाइन्स आहे आणि शेवटचा उरलेला हा तुम्हाला पर्सोनेम असं घ्यायचं आहे। बाकी हे सगळं जाऊ द्या, तुम्ही तांबेरा आणि पॉक्सिनिया ग्रामिनिस हे जरी नाव लक्षात ठेवलं असतं, कारण की पोरांनो हे आहे पीवायक्यू। तांबेरा रोग कशावर पडतो, सुरुवात इथून झालेली आहे। आयोगाने इथून सुरुवात केली की हा जो रोग आहे हा कोणत्या वनस्पतीवर कोणत्या पिकावर असतो हा प्रश्न होता। त्यामुळे तुम्हाला इथं गव तर माहिती आहे, आता त्यांनी सरळ सेंटेन्स मध्ये दिले। आता तुम्हाला विचारलेलं आहे की त्याचा रोगकारक काय आहे। थोडंसं काय करते आयोग स्वतःला मॉडिफाय करते आणि त्याचाच हा एक उदाहरण किंवा त्याचंच हे एक तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय कशा प्रकारे प्रश्न इव्हॉल्व होत आहेत ते। त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। ठीक आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? ही लस आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि ही लस दिलेले चट्टे अजून सुद्धा आपल्या शरीरावर आहेत। इथे आपल्या डाव्या दंडात
एक खून असते, तर ती खून कशाची असते, तर ती खून असते टीबीची. कशाची खून असते रे, तर ती टीबीची खून असते. लक्षात ठेवा, टीबीची खून असते. तर ही जी टीबीची खून असते ट्युबारक्युलोसिस बॅसिलिस असं त्याचं नाव आहे. तर याच्यामध्ये टीबी क्षयरोग आपण त्याला म्हणतो. तर हा एक विषाणूजन्य रोग आहे. लक्षात ठेवा, हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. याच्यावर आपल्याला किती प्रश्न आलेत, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, आदिजीवजन्य रोग, प्रोटोझोआल डिसीज, अमिबाजन्य रोग हे सुद्धा विचारलं जाते, अमिबाजन्य रोग. त्यामुळे हे सगळे जे रोग आहेत हे लक्षात ठेवा, कारण की हायजीन हा जो तुमचा घटक आहे त्याच्यावर आयोग प्रत्येक पेपरला प्रत्येक वर्षी 3 प्रश्न विचारते हायजीनवर. म्हणजेच आरोग्यशास्त्र हा एक नवीन पूर्णपणे आपण असं म्हणू शकतो स्ट्रीम जे आहे, जसं की आपल्याकडे बायो असतं, त्यानंतर केमिस्ट्री असतं, फिजिक्स असतं. तर आता एक नवीन स्ट्रीम सुद्धा आयोगाने याच्यामध्ये ऍड केली, ती म्हणजे आरोग्यशास्त्र. कोविड नंतर जे पेपर झालेले आहेत तर त्या सगळ्या पेपरमध्ये एक वेगळा सेक्शन ठेवलेला आहे आरोग्यशास्त्रासाठी. तर ते सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे. तर टीटी नाही तर इथं टीबी करा आणि तुमचं उत्तर सुद्धा हेच आहे. इथं लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते, तर बीसीजीची लस जी आहे तर हे तुमचं उत्तर बीसीजीची लस. ओके, तर बीसीजी. ठीक आहे, तर बॅसिलिस गुल्वारिन असं त्याचं नाव असतं. बीसीजीचं लसचं नाव लक्षात ठेवा. विषाणूजन्य रोग आहे टीबी. तर आपल्यासाठी हेही महत्त्वाचं आहे की डॉट्स हा कार्यक्रम राबवला जातो क्षयरोग निर्मूलनासाठी. आपला उद्देश होता की भारतातून 2025 पर्यंत टीबी पूर्णपणे संपवायचा. ठीक आहे, पण मला वाटतं की 2025 साल संपेल, पण टीबी अजून तर नाही संपलेला. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण आपला पुढचा प्रश्न. तर बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो. ठीक आहे, तर वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शरीर कचऱ्यासाठी वापरली जाते? मानवी शरीर म्हणजे हॉस्पिटलमध्ये बघा कधी कधी कोणता तरी ऑर्गन कापला जातो, कधीतरी कोणता तरी ऑर्गन काढला जातो, किंवा आपल्या शरीरावरचं रक्त जे पुसलं जातं, म्हणजे ऑपरेशन वगैरे होत असताना रक्त पुसलं जातं, तर अशा बाबतीत रक्त सुद्धा मानवी ऑर्गनच आहे. लक्षात ठेवा, ब्लड सुद्धा ऑर्गन आहे. तर टिश्यू तर आहेत. तर इथं लक्षात ठेवा की ते सगळं एका पिशवीत टाकलं जातं. वेगवेगळ्या पिशवी असतात, जसं की ऑपरेशनमध्ये जर काच असेल किंवा काही ऑपरेशन संबंधी वापरलेल्या ज्या वस्तू असतात तर त्या वेगळ्या पिशवीत, निळ्या पिशवीत टाकल्या जातात. त्यानंतर ज्या निडल्स असतात वगैरे ऑपरेशनमध्ये, जे काही लोखंडाचं सामान असतं निडल वगैरे ते असतात, त्या लाल पिशवीत टाकले जातात. आणि जे ऑर्गन्स असतात, ऑर्गन्स म्हणजे जे शरीराचे अवयव असतात, ठीक आहे, शरीराचे अवयव असतात, तर ते विल्हेवाट कोणती रंगीत पिशवी, तर मानवी शरीराच्या कचऱ्यासाठी पिवळी पिशवी वापरली जातात. हा एकदा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. हा एक प्रॉपर फील्ड वर्कवर जाऊन आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, असे प्रश्न असतात, याची तयारी आपली राहिली पाहिजे मनाची. ठीक आहे, कारण की आपल्या पुस्तकात ह्या गोष्टी कव्हर होत नाही. आता आला आहे म्हणून कोणतंही पुस्तक त्यांच्या पुस्तकात हा घटक कव्हर करेल, पण अजूनपर्यंत असं कोणतं पुस्तक नाही, म्हणजे हे यायच्या आधी आपल्याकडे असं कोणतंही पुस्तक नाहीये ज्यांनी हे घटक कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पिवळी पिशवी. तर आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास? बघा आताच इथं ICDSचा पेपर झाला, त्याच्यामध्ये सगळं हेच होतं. ओके, तर आपल्याकडे 2 रोग असतात, जे प्रथिन म्हणजे प्रोटीन माल न्यूट्रिशन, आणि एक असतं हे बघा, हे असतं प्रोटीन माल न्यूट्रिशन जे की प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतं, आणि एक असतं प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. तर जे प्रोटीन माल न्यूट्रिशन आहे त्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारा रोग असतो क्वाशीवर्कर. ओके, वात जो असतो, तर तुम्हाला माहिती आहे वात शरीराला येत असतो, जसं काही जणांच्या पायाला वात येतो वगैरे. त्यानंतर मधुमेह, तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होत असतो, हा कधी कधी आंशिकरित्या सुद्धा होतो. त्यानंतर पार्किन्सन, तर डोपामाइनची जी कमतरता असते, डोपामाइन, तर डोपामाइनच्या कमतरतेमुळे पार्किन्सन हा डिसीज आहे तर तो होतो. तर तुमचं उत्तर क्वाशीवर्कर. आणि जे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आहे तर त्याला
प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आहे, तर तिथे मरास्मस हा रोग होतो. कोणता? मरास्मस. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवा. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. खालीलप्रमाणे सस्तन प्राण्यांची लक्षणे असतात. तर लगेच बघूया सस्तन प्राण्यांची लक्षणे काय काय असतात. तर ऑप्शन आपण बघूया. तर बघा, सस्तन प्राण्यामध्ये सगळ्यात पहिलं अंगावर केस असतात. अगदी बरोबर, हो केस असतात सस्तन प्राण्यामध्ये. ठीक आहे, अंगावर केस असतातच. हृदयाला 3 नाही तर 4 कप्पे असतात, कारण की आपण सुद्धा सस्तन आहोत. ठीक आहे, आपण सुद्धा सस्तन प्राणी अंडी घालतात. सस्तन प्राणी डायरेक्ट पिलांना जन्म देतात. ठीक आहे, डायरेक्ट पिलांना जन्म देतात. त्यांना स्तनग्रंथी असतात, केस असतात. तर इथं आणि हृदयाला 4 कप्पे असतात. ठीक आहे, आपल्याला 4 आहेत ना, तर अशा प्रकारे इथं. तर हे तुमचं चुकीचं आहे. जिथे जिथं ब असेल त्याला एलिमिनेट करा. ठीक आहे, जिथं ब असेल 2च राहिले ऑप्शन. मादीमध्ये स्तनग्रंथी असते, अगदी बरोबर आहे. आपल्याकडे मादीमध्ये स्तनग्रंथी असते. एकच उदाहरण आहे जे अपवाद आहे, डकबिल प्लॅटिपस, जे अंडी घालतं पण त्याच्या मादीला स्तनग्रंथी आहेत आणि त्यामुळे त्याला सस्तनमध्ये म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला, आपल्याकडे संघ असतात. ठीक आहे, तर प्रोटाथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया, तर त्यामुळे त्याला आपण मेटाथेरियामध्ये ठेवत असतो. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. काही सस्तन प्राणी असतात जी अंडी घालतात. तर हो, काही सस्तन प्राणी असतात अंडी घालतात. याचंच उदाहरण आहे प्लॅटिपस. प्लॅटिपस याचंच उदाहरण आहे. डकबिल प्लॅटिपस जे आहे तर त्याचंच उदाहरण आहे जे सस्तन आहे पण अंडी घालतं. ठीक आहे, म्हणजे सस्तन आहे, आपण त्याला प्रोटाथेरियामध्ये ठेवतो. प्रोटाथेरिया, मेटाथेरियामध्ये कंगारू असतं, ज्याचं पिल्लू जे आहे तर ते पूर्ण विकसित झालेलं असतं. अविकसित पिल्लू जन्माला येतं आणि तेच त्या कंगारू बॅगमध्ये राहून स्वतःची वाढ घडवून आणतं आणि नंतर मग त्या बॅगमधून बाहेर पडतं. आणि आपण बाकी सगळे जे प्राणी आहेत जरायुज, जसं की सिंह, वाघ आणि माणूस, माकड, हे सगळे अगदी विकसित पिल्ल्याला जन्म देतात. तर तुमचं हे जे ऑप्शन आहे अ ब आणि ड, हे तुमचं उत्तर बरोबर असणार. ओके, ब चुकीचं आहे. अ क ड हे तुमचं बरोबर आहे. अ क ड अगदी बरोबर आहे. पुढे बघा, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात. कारण तर पायसेस या वर्गामध्ये मोडतात. तर पायसेस म्हणजे मासे, तर इकायनोडर्माटामध्ये आपण त्याला कन्सिडर करत असतो. तर ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. तर अगदी बरोबर, ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित आहेत ऑलरेडी. त्यांना हृदयाचे कप्पे 3 असतात. ठीक आहे, तर त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात का रे? तर नाही, त्यांना हृदयाच्या कप्प्यावर 2 वेळा प्रश्न आलाय बरं का. 2 वेळा इथं चुकवलंय. दोन्ही तिथं त्यांना 3, इथं नाही. त्यानंतर पुढे शीत रक्ताचे असतात, अगदी बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात, त्यामुळेच त्यांना इकायनोडर्माटा असं म्हणतात. ओके, तर तुमचं उत्तर असणार अ अगदी बरोबर आहे, क अगदी बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. अ क ड, ऑप्शन 3 अगदी बरोबर. हा एक प्राण्यांचं वर्गीकरण हा जो तुमचा टॉपिक आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. आणि हे जे आहे तर ते तुम्हाला 11th 12th जे सायन्स आहे स्टेट बोर्डचं, ओके, 11th आणि 12thचं जे सायन्स आहे तर ते तुम्ही व्यवस्थित करा प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी. कळतंय? वर्गीकरण यासाठी बघा महत्त्वाचं आहे वनस्पतीचं वर्गीकरण, म्हणजे सजीवांचं वर्गीकरण हा टॉपिक तुम्हाला तो करून घ्यावा लागेल 11th 12th मधून. ह्याच्यावर प्रश्न येतातच, स्टेट बोर्ड मधून करून घ्या, पण ते करून घ्या. हायड्राच्या नेमोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? थोडासा आउट ऑफ द बॉक्स म्हणावा असा प्रश्न. ठीक आहे, हायड्रा. तर हायड्रा आपण बघतो तो अगदी मुकुलायन सारखा तुम्हाला दिसत असतो. हायड्रा म्हणजे असा असतो हायड्रा. ठीक आहे, तर हा जो हायड्रा आहे तर त्याला ग्लुटाथिऑन ही ट्रीटमेंट आहे, सध्या खूप जास्त चर्चेत आहे. ठीक आहे, ग्लुटाथिऑन ही जी ट्रीटमेंट आहे, स्पेशली ही ट्रीटमेंट करण्यासाठी लोक साऊथ कोरियाला जातात. त्यांनी असं म्हणतात होतं की स्किन जी आहे तर ती खूप नरिश होते, त्यानंतर खूप जास्त
म्हणजे मॉइश्चराइज होते वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर बऱ्यापैकी आता सगळेच जण ते सेलिब्रिटी वगैरे तुम्ही बघत असाल त्यांच्यामध्ये खूप फेमस आहे ग्लुटाथिऑन. आणि नंतर आता बऱ्यापैकी वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते सुद्धा याच ट्रीटमेंटला पुढे करून त्यांचे प्रोडक्ट सेल करतायत तर आहे. त्यानंतर हेटनोटॉक्सिन, टॉक्सिन म्हणजे विष, टॉक्सिन म्हणजे काय, विष आहे, घातक आहे. तर तुम्ही एवढं सुद्धा करू शकता, काहीतरी थोडंसं लावायचं डोकं, काय करू शकतो आता जर काहीच नाही लागत आहे तर थोडंसं लिंक लावून तुम्ही टाकू शकता. टॉक्सिन म्हणलं तर विष, ठीक आहे, टॉक्सिन म्हणलं तर काय रे, तर विष आहे. तर याचं कुठेतरी लिंक तुम्ही काय करू शकता, लावू शकता. कोणतेही विष सापडत नाही तर हे मात्र चुकीचं आहे, असं होऊ शकत नाही. कोणतंही विष सापडू शकत नाही असं नाही. ब्रॉन्झ खाली धातूचा मिश्र धातू आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथं सगळेजण झालेले कन्फ्यूज. आता कन्फ्यूज का झाले ते मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं मुलांना इथं काय वाटलं की आपल्याला ब्रास बद्दल विचारलेलं आहे. 2 घटक असतात, एक असतं ब्रांझ, ओके, एक असतं ब्रांझ आणि एक असतं ब्रास, ओके, एक असतं ब्रास. तर ब्रास जे आहे तर ते कॉपर आणि झिंक, ठीक आहे, Cu+Zn, तर हे असतं ब्रास, ठीक आहे. आणि ब्रॉन्झ, हे जे ब्रॉन्झ मेडल असतं आपल्याकडे, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल असतं, तर हे जे ब्रॉन्झ मेडल असतं ना तर ते कॉपर आणि टीननी असतं. टीन, ओके, 80% कॉपर असतं आणि +20% टीन असतं. टीन म्हणजे कथील काय असतं रे, तर कथील असतं, कथील. तर इथे तुम्ही याला अशा प्रकारे ऍड करू शकता, कथील, ओके. तर तुमचं उत्तर असणार ऑप्शन 1 अगदी बरोबर. हा सुद्धा एक चांगला क्वेश्चन आहे, ठीक आहे, खूप चांगला एक क्वालिटी क्वेश्चन आपण याला म्हणू शकतो. तर रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग कशा, हा जो प्रश्न आहे तर तो तुमचा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये हा जो आहे तर तो रासायनिक अभिक्रियावर प्रश्न आहे. खरं तर तुमचा जो घटक असतो अभिक्रिया, ठीक आहे, अभिक्रिया, वेगवेगळ्या अभिक्रिया तुम्हाला दिल्या जातात तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे, कळतंय. तर झिओलाइटचा उपयोग काय म्हणून करतात कोणत्याही उद्योगामध्ये, तर उत्प्रेरक म्हणून करतात. आणि जेणेकरून कोणती जर एक रासायनिक अभिक्रिया होतीये तर त्याचा वेग वाढवण्यासाठी याचा वापर होत असतो. त्या रासायनिक अभिक्रियेवर काहीच फरक पडत नाही, फक्त त्याचा वेग वाढतो, लक्षात ठेवा, कळते. आता वंगण ऑप्शन मध्ये दिले तर वंगणावर लास्ट टाइमला प्रश्न आला होता, ठीक आहे, त्यामुळे तो दिलेला आहे. तर उत्प्रेरक कॅटलिस्ट जे आहे तर ती कोणत्याही अभिक्रियेचा वेग वाढवते, त्यासाठी रासायनिक उद्योगामध्ये याचा वापर जो आहे तर तो केला जातो. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केमिस्ट्रीचा घटक आहे, स्टेट बोर्ड मधून जर कराल तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. 100% अभिक्रिया आणि पुनरावृत्त लक्ष घेऊन फॉर्मल्डिहाइड, तर फॉर्मल्डिहाइड इथं तुम्ही बघू शकता H, ओके, बघा, तर HCHO तुम्ही याला काय वेगळं करू शकता, तर वेगळं करताना हे 2 एकत्र येतील तर H2 होईल, ओके, H2 होईल आणि CO2 होईल. तर हे अशा प्रकारे काय होतं, तुम्ही याला वेगळं करू शकता, कळतंय. आणि इथं 2 मॉलिक्यूल असतील, कारण की फॉर्मल्डिहाइड पासून 2 मोल पासून, ओके, फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून, ठीक आहे, 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकते, तर इथं 2 हायड्रोजनचं काय असतं वजन, तर 2 ग्राम असतं, ठीक आहे, 2 ग्राम असतं. आणि तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, दुप्पट करायचं आहे. तर 2च्या दुप्पट किती होतं, तर 4 ग्राम. खूप सोपं आहे. बऱ्यापैकी आपण काय करतो विज्ञानामध्ये, गणित बघून सोडून देतो प्रश्न डायरेक्ट, त्याला सोडवण्यालाच जात नाही. उगाच आपल्याला भीती असते की कुठेतरी नेगेटिव्ह मध्ये मार्क्स जाईल वगैरे, म्हणून आपण त्याला काय करतो, सोडून देतो, त्याचा विषयच घेत नाही. तर असं बिलकुल करायचं नाहीये. तुम्हाला इथं दिसतंय की प्रश्न किती सोपा आहे, ठीक आहे, खूपच सोपा प्रश्न आहे. दिलंय तुम्हाला फॉर्मल्डिहाइड, त्याच्यातून दिसतंय काय, HH कॉमन निघेल आणि CO2 राहील, ठीक आहे. तर त्याला वेगळं केलं. तुम्हाला विचारलंय की हायड्रोजन किती ग्राम हायड्रोजन मिळेल, तर तुम्हाला हे सोडायचं, याचा विषयच घ्यायचा नाही ना, तुम्हाला फक्त हायड्रोजनवर फोकस करायचंय. H2, ठीक आहे, H2 तुम्हाला इथं दिसतंय 2 H2 आले, या H2 वर फोकस करायचं आहे. तर H2चं जे वजन आहे तर ते ऑलरेडी 2 ग्राम आहे, ठीक आहे. हे आपल्याला पाठ पाहिजे बरं का, यामध्ये तुम्हाला हे पाठ पाहिजे की H2चं जे वजन आहे ते 2 ग्राम आहे, त्याचं दुप्पट केलं तर 4 ग्राम निघतंय आणि ते तुमचं उत्तर आहे. As easy as that.
तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, विधाने बरोबर कोणती आहेत ती सांगायची आहेत. सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. अगदी बरोबर आहे. सोलार आपण का ठेवतो? सोलारचा आपला उद्देशच असतो की आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळावी. तर सोलार पासून आपण डायरेक्ट काय विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिसिटी मिळवतो आणि हाच आपला उद्देश असतो की आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे सोलार पीव्ही वापरून. ठीक आहे. सोलार पॅनल, पीव्ही सोलार पॅनल. सोलार औष्णिक बरं का. सोलार औष्णिक म्हणजे सोलारच्या माध्यमातून सूर्याचा घेऊन ती एका सेंटरवर आणून तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर. अगदी बरोबर आहे. आता हे उदाहरण कशाचं आहे? आता सोलार पीव्ही हे आपण घरात इलेक्ट्रिसिटी, आपल्याला जर आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी लागत असेल तर सोलार पीव्ही. आणि सोलार औष्णिक जे आहे तर ते कुकिंगसाठी, तर सोलार कुकर वगैरे तुम्ही बघितलं असेल तर ते सोलार औष्णिकचं एक्झाम्पल आहे. उष्णतेत ऊर्जा. अगदी बरोबर आहे. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन काही संबंध, तर कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, सगळं असतं. नायट्रोजन फक्त नाही. तर तुमचं फक्त अ आणि ब बरोबर आहे. कळतंय? अ आणि ब अगदी बरोबर आहे, बाकी सगळं चूक. ठीक आहे. तर तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे इथं तुमचं काय आहे उत्तर? तर हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे तुमचं चुकीचं आहे. सो ऑप्शन तुमचं 2 अगदी बरोबर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? बरोबर करू शकता. ठीक आहे. चला, तर दट्टा पुढे मागे हलवून द्रव हलवले असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? तर बघा, पुढे माग होत असेल, ठीक आहे, पुढे माग होत असतील तर त्याला आपण लॉन्जिट्युडल वेव्ह असं म्हणतात. म्हणजे पुढं माग होत आहे तर त्याला आपण लॉन्जिट्युडल वेव्ह असं म्हणतात, म्हणजे अनुतरंग. आणि अशा प्रकारे वर खाली होत असेल तर त्याला आपण ट्रान्सफर वेव्ह असं म्हणतात. ठीक आहे. ट्रान्सफर वेव्ह असं म्हणतात. तर ध्वनीसाठी आणि आवाजासाठी, म्हणजे ध्वनीसाठी आणि प्रकाशासाठी आपण वेगवेगळं हे वापरत असतो. ध्वनीसाठी वेगळं आणि प्रकाशासाठी वेगळं. तर लक्षात ठेवा, जर पुढे मागे होत असेल तर अनुतरंग लॉन्जिट्युडल वेव्स, आणि जर वर खाली होत असेल तर ट्रान्सफर वेव्स. ठीक आहे. जे ध्वनीसाठी असतं आणि पुढे मागे आपण ते प्रकाशासाठी घेत असतो. ठीक आहे. सोपं आहे. वन्स अगेन, ह्यासाठी तुम्हाला 11th फिजिक्सचा फर्स्ट का सेकंड चॅप्टर आहे. ओके, फर्स्ट सेकंड चॅप्टर आहे. ह्याच्यात तुम्हाला खूप अगदी बेसिकच्या माध्यमातून 11th फिजिक्स सायन्स आहे बरं का. तर तुम्हाला अगदी बेसिकमध्ये हे समजून सांगितलेलं आहे. स्टेट बोर्ड पण महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे विद्युत चुंबकीय वर्णपट्ट्यामध्ये. ठीक आहे. तर रमन इफेक्ट, प्रिझम हा प्रश्न आहे तुमचा, प्रिझमवर आहे. ह्यासाठी सुद्धा तुम्हाला फिजिक्सच महत्वाचं आहे. तर विद्युत चुंबकीय वर्णपट्ट्यामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? तर बघा, इथं तुम्हाला व्याप्ती कमीत कमी आणि जास्तीत जास्त विचारलेली आहे. कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, सगळ्यात कमी असते म्हणजे 400 वेव्हलेंथ जी असते तर ती व्हायलेटची असते, आणि सगळ्यात जास्त वेव्हलेंथ जी असते तर ती रेडची असते. तर जे आपलं ओके विबजॉर आहे, कुठे गेलं? ओके, म्हणजे व्हायलेट, त्यानंतर ब्ल्यू, ग्रीन, येलो, ओके, ऑरेंज आणि रेड. ओके, ग्रीन आणि रेड. तर अशा प्रकारे तुम्हाला हे काय करायचं आहे विबजॉर मध्ये तुम्हाला घ्यायचं असतं. आणि सगळ्यात जास्त वेव्हलेंथ रेडची असते आणि सगळ्यात कमी व्हायलेटची रेंज असते. तर तुमचं उत्तर 4 अगदी बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आय थिंक तुम्हाला प्रश्न आवडले असतील, समजले असतील. आजसाठी इथेच थांबूया. भेटूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, आणि आपण आता अशाच प्रकारे आपली सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. चला, थँक्यू सो मच.